सावली, मला तुझ्या गाण्याचा हा प्रवास सगळा कसा झालाय त्याविषयी सांगशील? तुम्ही सगळ्यांनीच कार्यक्रमात पाहिलेत, पण तरी मी पूर्ण प्रवास थोडक्यात सांगते. मी शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते. तुझा आवाज तुझ्या मालकीचा नाहीये. माझ्याकडे गहाण ठेवलायस तू, गहाण. राऊळाच्या पायरीला सावली, रिलॅक्स. पाणी. सॉरी. इट्स ओके. हवं तर आपण ब्रेक घेऊयात का? अलका, तुला सांगतो, शो मध्ये जे काही चालू होतं ना, म्हणजे त्या भैरवीने सगळी व्यवस्था लावली होती. सगळा तामझाम, तिची नेहमीची जी तयारी आहे ना, ती सगळी करून ठेवली होती. म्हणजे शो तर तारा तर चालूच होता, पण ते चालू असताना मध्येच मागची जी एलईडी वॉल आहे ना, ती अशी हळूच बाजूला गेली. तारासमोर गातच होती, पण जशी एलईडी वॉल बाजूला झाली आणि गाणं गाणारी आपली सावली सगळ्या प्रेक्षकांना दिसली. याची कल्पना सावलीला नव्हतीच बरं का. ती आपली गाणं गाण्यामध्ये तल्ली. बर. पण जसं गाणं गाताना प्रेक्षकांनी तिचा चेहरा पाहिला आणि जे काही प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं, काय सांगू. तू हवी होतीस तिथे. हा 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 हा, क्या बात आहे. शेवटी ताराच्या आवाजाच्या मागचं सत्य जगासमोर आलंच. पण ह्या सगळ्यावर तिलोत्तमाबाईंची काय प्रतिक्रिया? तिची काय प्रतिक्रिया असणार आहे? म्हणजे तिचं असं झालं, तिचं म्हणणं पडलं की तुम्हा सगळ्यांना हे आधीच माहिती होतं, मग मला तुम्ही कल्पना का नाही दिली, बाकी काय. अच्छा. नाही, पण सावली एवढं सुंदर गाते म्हटल्यावर काहीतरी तर वाटलं असेलच ना तिला. अगं, आनंद झालाच अलका तिला, पण या सगळ्यात आहे ना, त्या भैरवीच्या चुकीमुळे तिनं ताराला घरातून हाकलून दिलं. काय सांगता? बिचारी पोर. खरं सांगू का जगन्नाथ, म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणात ताराची खरंच कितपत चूक आहे हे सगळ्यांनी नीट एकदा पडताळून पाहायला हवं. पण कसं असतं ना अलका, सुक्याबरोबर ओलंही जळतं, तसं आहे. पण ठीक आहे, जे झालं ते चांगलं झालं. म्हणजे भविष्यात सगळ्या गोष्टी कदाचित मार्गी लागतीलही. म्हणजे सारंग आणि सावली समजूत काढतील द्यायची. पण अलका, शेवटी मी माझ्या लेकीला न्याय मिळवून दिला. ज्या आवाजावर प्रेक्षकांनी इतकी वर्ष भरभरून प्रेम केलं, तो खरा आवाज प्रेक्षकांसमोर आला. मला खूप आनंद आहे याचा, खूप आनंद आहे. हा, तुमचा आनंद समजतोय मला. तुमची इतक्या वर्षांची इच्छा शेवटी पूर्ण झाली. आता आपली लेक अभिमानानं स्वतःची ओळख निर्माण करू शकेल. आता तिला कुणाच्याही दबावाखाली येऊन गाणं गायची गरज नाही. हा, आता माझी लेक आहे ना, सगळ्या जगासमोर तिची कला सादर करू शकते. सत्य आहे. बोला जाऊया बापू, कशी आठवण काढली? आता तुमच्याबद्दलच बोलत होतो. जगन्नाथजी, तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती. आनंदाची बातमी? कोणती? सावलीचा इंटरव्ह्यू ठेवलाय मी आज. काय सांगता? पण कशाच्या संदर्भात? याच संदर्भात, म्हणजे जो आता शो झाला आणि सत्य जे जगासमोर आलं त्या बाबतीत, म्हणजे जी काही शंका आहे लोकांना, जे प्रश्न उद्भवलेत लोकांच्या मनात, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील.
अशा संदर्भात हा इंटरव्ह्यू असेल. आणि मी सावलीला पण सांगितलं नव्हतं, सावलीसाठी सरप्राईज होते. वा वा वा, खरंच आनंदाची बातमी दिलेली आहे. खूप आनंद झालेला आहे आम्हाला. वा वा. अहो मला पण सांगा ना काय ते. अगं सावलीची मुलाखत होतीये, सगळे पत्रकार जमा झाले. काय सांगताय काय? सारंग, अरे आम्हाला कधी ऐकायला मिळणार रे मुलाखत? हां, 4 दिवसानंतर सोशल मीडियावर येईलच. वा वा, आम्ही नक्की बघू. आमच्या दोघांकडनं तिला खूप खूप शुभेच्छा सांग. हो हो सांगतो. बरं सारंग, घरी सगळं ठीक आहे ना? घरी सगळं ठीक आहे जगन्नाथजी, पण फक्त तारा, तिच्याबद्दल वाईट वाटतंय. आमचाही विषय झाला खरं तर, पण हरकत नाही. भविष्यात हळूहळू सगळ्या गोष्टी होतील सुरळीत. नको काळजी करू. बरं जगन्नाथजी, चला मी ठेवतो आता फोन. इंटरव्ह्यू सुरू होतोय. मी करतो तुम्हाला निवांत. हो बरं बरं, ठेव ठेव ठेव. देव तुमचं सगळं ऐकतो बुवा. मगाचीच म्हणालात ना, लेकीला खूप मोठं झालेलं पाहायचंय. बघा, देवाने तुमची इच्छा लगेच पूर्ण केली. माझी ग्रहस्थिती एकदम उत्तम दिसते होते. मग सावली, आता पुढचे प्लॅन्स काय आहेत? अजून तसा प्लॅन करायला वेळ नाही मिळालाय, कारण सध्या माझ्या आयुष्यात खूप अनपेक्षित गोष्टी घडल्या आहेत. पण पुढे जे होईल ते मी स्वीकारेन, कारण माझ्या आवाजाच्या चाहत्यांनी ते स्वीकारायला हवं ना. पण मला तरी वाटतंय की तुझे चाहते तुला स्वीकारतील. नाही माहित. तुला बघायचंय तुझ्या चाहत्यांचं काय म्हणणं आहे? कसं? मी आणि माझ्या टीमनं त्यांच्याशी संवाद साधलाय. बघायचं? हो. आवाज सावलीचा आहे ते ठीक आहे, पण आम्ही ताराच्या चेहऱ्याला खूप मिस करणार. आणि आता जेव्हा जेव्हा आम्ही तो आवाज ऐकू ना, तेव्हा तेव्हा आमच्या डोळ्यासमोर ताराचाच चेहरा येणार. तो आवाज ताराचा नाहीच आहे. मी एका कार्यक्रमात बघितलं होतं. गाणं ऐकू येत होतं, पण त्या गाण्यानुसार ताराचे ओठ हलत नव्हते. तेव्हाच कळलं होतं काहीतरी झोल आहे. आणि आता हा आवाज जर सावलीचा असेल तर आम्हाला तिचा आवाज ऐकायला आवडेल. आम्ही तिचे फॅन आहोत. सावली विठुरायाची भक्त आहे. तिच्या तोंडून अभंग ऐकताना खूप आनंद मिळणार आहे. सावली, मग आता लोकांनी तुला स्वीकारलंय आणि तुझं नवं आयुष्य सुरू झालंय. खरं तर हे माझ्या एकटीचं आयुष्य नाहीये. माझ्या आयुष्यावर माझ्यापेक्षा जास्त सारंग सरांचा अधिकार आहे. सारंग, तुम्हीही जॉईन व्हा. सारंग, आज प्रत्येक बायकोला वाटतं की त्यांच्या नवऱ्यानंही तुमच्यासारखीच साथ त्यांना द्यावी. तुम्हाला आदर्श नवऱ्याचा किताब त्यांनी परस्पर देऊन टाकलाय. खरं तर सावलीसारखी आदर्श बायको असल्यावर जगातल्या प्रत्येक पुरुषाला दडपण हे येईलच. मला पण दडपण आलंय आदर्श नवरा बनायचं. पण सावलीवर म्हणजे सावलीचा अभिमान वाटतो मला. फक्त सावलीला मला एवढं सांगायचं आहे सगळ्यांसमोरच की सावलीने जे काय घडलंय ते सगळं विसरावं आणि पुढे जावं. आता आकाश मोकळं आहे तिच्यासाठी. पंख पसरून आता भरारी घ्यावी फक्त, बस. त्यासाठी काही प्लॅन ठरवलाय का? ठरवलं तर खूप खूप वेळ होता माझ्याकडे ठरवायला. आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडतील तुमचे प्लॅन्स. मला असं वाटतं की मी सांगण्यापेक्षा ना ते प्रेक्षकांनी बघावं. म्हणजे सावलीला सावलीतून बाहेर पडून प्रकाश झोतात येताना बघावं. वा, तर याच नोटवर मी सारंग आणि सावली दोघांनाही शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. नमस्कार.